विकास आणि भावेश अशी ही सलामीची जोडी खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक, निर्धारित 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांच्या माहितीकरिता आज सर्व संघांनी इथे वेळेवर या आणि वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन येते गोलंदाज ऋषभ काठे. P1चं षटक. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. सामन्याला देखील सुरुवात होईल. ऋषभ काठे बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईकला बॅटर आहे विकास, नॉन स्ट्राईक एंडला भावेश आणि पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. बॅकफुट पॉइंट, चांगला फटका, भिरकावून दिलाय चेंडूला. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. दणदणीत षटकार. जबरदस्त हा फटका आपण बघितला. कॉपी बुक स्टाईल ना फटका खेळला होता. पहिल्याच चेंडूवर षटकारने खाते उघड करताना पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट. चेंडू हवेमध्ये आहे. मिड ऑफ चेंडू घेऊन खेळला होता आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा अजून एक टावरिंग सिक्सर. पहिल्या 2 चेंडूंवर 2 तगडे प्रहार, 2 षटकार लगावलेले आहेत. धावसंख्या वाढते. धावपलकर 12. पुन्हा एकदा ऋषभ काठे. चेंडूला मात्र सोडून दिलेल्या पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशाहीन चेंडू होता. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल. एक्स्ट्राची मदत होताना धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 13 विदाउट लॉस. पहिलं पॉवर प्ले षटक सुरू आहे. 2 चेंडूंचा पहिला जर विचार केला तर 2 उत्तुंग षटकार पेश केलेत विकास याने. ऋषभचा हा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द स्टंप. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. खूप सुंदर चेंडू होता. इन स्विंग चेंडू झाला होता आणि पाहतो आपण फलंदाज पूर्णपणे बीट झाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील ऋषभला. कमी धावांचे षटक जर टाकायचं असेल तर धावपलकावर स्थिर आहे. 13. पुढचा चेंडू ऋषभ याचा सामना करेल बॅटर विकास. फक्त हलक्यात त्याने स्लाइस केलेल्या चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता पण नकार आलेला आहे. फक्त एकच धाव मिळेल विकासला. एका धाबेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 14 विदाउट लॉस. बिना कोई विकेट कोई 14 रन. चांगली सुरुवात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर संजय एलवन नागळे या संघाची. डावी उजवी जोडी खेळपट्टीवर असल्यामुळे आता फिल्डिंग मध्ये बदल बघायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर ऋषभ काठे. अँगल चेंज करताना साईड चेंज केलेली आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल बॅटर भावेश साठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू चालला शॉर्ट थर्डमॅन कडे. वेल होती फलंदाजाकडे. एक धाव कंप्लीट करण्याची. भावेश ऑफ द मार्क. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 15 विदाउट लॉस. 15 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पहिलं पॉवर प्ले षटक प्रगती पथावर आणि पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात करून देताना हे दोन्ही सलामीवीर विकास आणि भावेश. पुन्हा एकदा ऋषभ आमच्यापासून दूर जाईल. लॉंग रन अप राईट आर्म ओव्हर द विकेट.
मोठा फटका, चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. डीप मिड विकेट सीमारेषवर अप्रतिम झेल आणि पहिला फलंदाज बाद होतोय संजय लोन नागले या संघाचा. तर अशा प्रकारे पाहतोय एंड ऑफ द पॉवर प्ले. 15 रन, लॉस ऑफ 1 विकेट संजय इलेव्हन नागले. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाबा आहेत, धावफलकावर 15, एक गडी बाद. असं वाटलं होतं की विकासने जी सुरुवात करून दिली होती एक मोठी खेळी सादर करणार, पण मिड विकेट सीमारेषा क्लिअर करण्याच्या नादामध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक त्याने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. अप्रतिम झेल टिपला, भावेशने झेल टिपला होता आणि पहिला गडी जो विकासने खूप चांगली स्टार्ट आपल्या संघासाठी मिळून दिली होती तो मात्र बाद झालेला आहे. 13 धावांचं त्याने योगदान दिलं, 2 उत्तुंग षटकार पेश केले होते. क्रमांक 3 वर खेळण्यासाठी न्यू बॅटर मुकेश मैदानाच्या आतमध्ये जाताना. आणि पाहतो आपण सुरुवात तर चांगली झालेली आहे संजय इलेव्हन नागले या संघाची. नेहल षटक क्रमांक 2 साठी बॉलिंग मार्कवर तयार होईल. सामना करेल बॅटर मुकेश. भावेश आहे, मुकेश नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. नॉन पॉवर प्लेच्या षटकांना आता प्रारंभ होताना पाहतो आपण, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये ऋषभ काठे ने 15 धावा खर्च केले, 1 विकेट. सकाळचं सत्र आहे त्यामुळे निश्चितच थोडीशी हवा देखील थांबलेली आहे. आणि विशेष म्हणजे दमट वातावरण देखील आहे. खूप वेगाने हा चेंडू टाकला तर वाईट यॉर्कर, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम, धावफलकावर 15, एक गडी बाद. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर नेहल. सामना करेल डावखुरा बॅटर भावेश. मिस टाइम फटका, अप्रतिम झेल टिपतोय भूषण पाटील, फलंदाज बाद. एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. अतिरिक्त धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 16, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा तयार होत असताना बॉलिंग मार्कवर नेहल. हो, पुन्हा एकदा वेगाने चेंडू, गुड लेन स्पॉट ऑन चेंडूने उचली घेतली होती आणि सरळ निघून गेला होता एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. जबरदस्त वेग आहे या गोलंदाजाकडे, व्हेरिएशन आहे, व्हरायटी आहे आणि अतिशय जलद गतीने चेंडू टाकताना पुन्हा एकदा नेहल. मिस टाइम फटका, चेंडू एसट्यांच्या मागे अप्रतिम झेल. फर्स्ट स्लिप मध्ये अजून एक गडी बाद होतोय संजय इलेव्हन नागले संघाचा. मायेची माऊली
कमालीची गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलेले आहे. ज्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रवाहाने वेगाने धावा आल्या होत्या त्या धावांवर मात्र अंकुश लावलेला आहे नेहल याने. आतापर्यंत 2 विकेट त्याने मिळवलेल्या आहेत. किफायती गोलंदाजी करतोय. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना नेहलला पाहतोय. विशेष म्हणजे याच ग्राउंडवर नेहमी सराव करत असताना आपण पाहतोय न्यू एकविरा ग्रुप खारबाव या संघाला आणि संपूर्ण माहिती देखील आहे मैदानाची. त्या अनुषंगाने आपण पाहतोय चांगली गोलंदाजी होताना नेहलद्वारा. न्यू बॅटर क्रमांक 5 वर खेळण्यासाठी संदेश येतोय. पुढचा चेंडू नेहल याचा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, खूप सुंदर चेंडू होता. पुन्हा एकदा अनपेक्षित उचली घेतली होती चेंडूने. गुड लेन स्पॉट ऑन चेंडू पिच झाला होता, निघून गेला होता यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अतिरिक्त खांद्याचा भार देताना चेंडू टाकताना पाहतो आपण. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी नेहलने केलेली आहे. पुढचा चेंडू हो, प्लेट ऑन दांडी गोल. अजून एक फलंदाज बाद. अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 16. काय गोलंदाजी केली. मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर नेहल. 1 धाव खर्च केली दुसऱ्या षटकामध्ये आणि 3 विकेट. किफायती गोलंदाजी केली. 3 विकेट 1 धाव. जबरदस्त इकॉनॉमिकल हे षटक आपण बघितलं. मला तर वाटतं या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट षटक असेल नेहल द्वारा. काय गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये ऋषभ काठेने धावा खर्च केल्या होत्या. 15. 1 विकेट. त्यानंतर नेहलने धावांना पूर्णपणे ब्रेक लावलेला आहे. 1 धाव देत 3 विकेट. अशी इफेक्टिव्ह आणि असरदार गोलंदाजी केली. 16 धावा पूर्णपणे धावसंख्येला आला लागलेला आहे. येणारी 2 षटके, या 2 षटकांमध्ये आता जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. न्यू बॅटर येतो यश, पण स्ट्राईकला मुकेश आहे. षटक क्रमांक 3 साठी आता दुर्वेश बॉलिंग मार्कवर तयार होईल. दरवेश षटक क्रमांक 3 साठी तयार होतोय बॉलिंग मार्कवर. फिरकी गोलंदाज आहे. अगेन्स्ट स्पिन हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1च धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर. 17-17. लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर दरवेश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, चेंज ऑफ द पेस. वेग कमी केला होता. खूप चांगला चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. धावा मात्र धावपलकावर स्थिर आहेत. 17. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावर. पुन्हा एकदा दरवेश. पुन्हा एकदा सेम पदर दिला. आपण ऍक्शन रिप्ले बघितला. मागचा चेंडू अशाच पद्धतीने टाकला होता आणि हा चेंडू देखील सेम डिलिव्हरी. कमालीची गोलंदाजी करतोय दरवेश. जेन्युइन स्पिन अटॅक आहे. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, अजून एक अप्रतिम चेंडू. बीट केलेल्या बॅटरला बीट झाला यष्टीरक्षक. 22 स्वरूपामध्ये एक धाव मिळालेली आहे. ते संजय इलेव्हन नागले या संघाला. एक्स्ट्राची मदत होताना काय गोलंदाजी करतोय दरवेश.
एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर कार्डवर 18-18, लॉस ऑफ 4 विकेट. पुढचा चेंडू सफल होऊन हा फटका खेळलाय. खूप सुंदर फटका, रूम बनवला, जागा बनवता फटका खेळला होता. चेंडूला पाठवलेला आहे लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि दिनांक 8 एप्रिल ते दिनांक 9 एप्रिल मोठागाव ठाकुर्ली देवीचा पाडा डोंबिवली पश्चिमची यात्रा देखील आहे. श्री गावदेवी मातेचा जत्रा उत्सव असणार आहे. आपल्या माहितीकरिता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते एक्स्ट्रा कव्हरला. आणि याचबरोबर एक धाव पूर्ण केली बॅटर मुकेश याने. षटक देखील समाप्त होत आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 25. 4 गडी बाद झालेल्या आहेत. 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की विशाल स्कोर, मोठा टार्गेट धावपलकावर बघायला मिळेल. पण त्यानंतर बाबा जी गोलंदाजी खऱ्या अर्थाने केली नेहलने. षटक क्रमांक 2चं ते षटक होतं. 3 विकेट, 1 धाव फक्त खर्च केली. आणि षटक क्रमांक 3 आताच जे संपन्न झालं, दरवेशने धावा खर्च केल्या 8. त्याने देखील किफायती गोलंदाजी केली. अंतिम षटकासाठी भूषण पाटील येतोय बॉलिंग मार्कवर. यानंतर जो सामना होईल NP स्पोर्ट्स खारबाव आणि न्यू एक्विरा खारबाव बी, दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. माझा आवाज आपल्यापर्यंत जर पोहोचत असेल तर आपण ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. NP स्पोर्ट्स खारबाव आणि न्यू एक्विरा खारबाव बी अशी. यानंतर सरवली वर्सेस टेमगर पाडा अशी लढत होणार आहे. यानंतर थोडासा बदल करण्यात आलेला आहे. नेक्स्ट कव्हरला पाहतो आपण क्षेत्ररक्षक अगोदरच कमिट झाला होता आणि त्याला हुलकावणी देऊन चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. गुड शॉट. बॅट मधून एक दमदार चौकार. पुन्हा एकदा भूषण पाटील. पायांमध्ये चेंडू टाकला होता. अलॉंग दी कार्पेट चेंडूला ड्राईव्ह केल्या. लॉंग ऑनला प्रोटेक्शन चांगला पाहतो आपण. चेंडूला अडवला तिथे. फेक देखील चांगली झाली. पण 2 धावा पूर्ण करताना आपण मुकेशला पाहतोय. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 31. 31 ऑन बोर्ड. टीम स्कोर 31 धावा धावपलका जोडल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा भूषण पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढलेले आहे. पण क्षेत्ररक्षक थोडासा गडबडताना आपण बघितलं. लॉंग ऑन सीमारेश्वर वेल होती. पुन्हा एकदा मुकेश याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 33. 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावपलका जोडल्या गेलेल्या आहेत. राईट आर्म ओव्हर द स्टंप. लॉफ्टेड शॉट. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न करीत होता पण चेंडू गेला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. रॉकेट सिक्सर. धावसंख्या वाढते धावपलकावर 39. मुकेशच्या बॅट मधून दमदार षटकार. ओव्हर पिच चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि मिडॉनच्या डोक्यावरून खेळला होता. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक दमदार षटकार आपण बघितला. मुकेश चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्याने लगावलेला आहे. वैयक्तिक खेळतोय 22 धावांवर. चांगली फलंदाजी बघायला मिळते. खऱ्या अर्थाने विकासने चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघासाठी. 13 धावांचं योगदान त्याने दिलं. पण मुकेश खेळपट्टीवर तळ ठोकून आहे. जो चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी.
2 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर टेमगरपाडा वर्सेस सरवली अशी लढत होईल. दोन्ही कॅप्टन विनाविलंब आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईंट व्हायचं आहे. पुन्हा एकदा भूषण पाटील तयार होईल बॉलिंग मार्कवर. उडवलाय चेंडूला, आसमानी टोला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जितेश पाटील तर धावसंख्या वाढते. धावफलकावर 45. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. बॅटची कडा, चेंडू फ्लाय स्लिप मध्ये. एक धाव पूर्ण करतोय बॅटर मुकेश आणि ह्याचबरोबर षटक क्रमांक 4 चा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावा जोडल्या. धावफलकावर 46 धावा पूर्ण केलेल्या. 47 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल विजयाचं. न्यू एकविरा खारबाव ए या संघाला हे लक्ष्य पार करावं लागेल. तत्पूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत. टेमगरपाडा वर्सेस सरवली अशी लढत यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. चला या दोन्ही कॅप्टन लगेचच आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. एकवीस धावा खर्च केल्या भूषण पाटील यांनी अंतिम षटकामध्ये. काय खेळ राहिला मुकेश याचा. नॉट आउट 29 धावांची त्याने खेळी सादर केली आणि त्याच्या खालोखाल आपण पाहतोय 13 धावांची खेळी विकासने सादर केली आपल्या संघासाठी. चला या दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब यायचंय. टेमगरपाडा वर्सेस सरवली अशी लढत यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. माझा आवाज आपल्यापर्यंत जर पोहोचत असेल तर आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईंट व्हायचं आहे. आपण पाहतात न्यू एकविरा ग्रुप खारबाव आयोजित अंडर 25 बिग बॅश न्यू एकविरा चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. आपण पाहतात क्रिकेटचा थरार. पुन्हा एकदा मी सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. संजय 11 नागले. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय भिवंडी, त्यानंतर ठाणे, पालघर, वसई, विरार या विभागातील हे संघ आपण खेळताना पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना प्रणय आणि भावेश. वंडरबॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी भावेश अशी ही सलामीची जोडगोळी खेळपट्टीवर. लक्ष्य 47 धावांचं आहे. 24 चेंडू आणि 47 धावा या पार कराव्या लागतील. बरोबर रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला प्रति षटकामागे 11 ते 12च्या सरासरीने या धावा जोडाव्या लागतील विजय साकार करण्यासाठी. बक्षिसांचा वर्षाव असलेली स्पर्धा आपण पाहतात. न्यू एकविरा चषक 2026 पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन येते यश.
पंचांचा अधिकृत इशारा येतोय. आतापर्यंत अंडर 19चे 6 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकलेले आहेत. वर्ष 2000 वर आपण जर नजर टाकली तर मोहम्मद केप याच्या नेतृत्वामध्ये पहिला विश्वचषक जिंकला. त्यानंतर वर्ष 2008 विराट कोहली, वर्ष 2012 उन्मुख चंद, वर्ष 2018 पृथ्वी शॉ, वर्ष 2022 वर नजर टाकली तर यश धुल आणि वर्ष 2026 चालू वर्षामध्ये आयुष म्हात्रे याने हा 6वा वर्ल्ड कप भारतीय संघाला जिंकून दिलेला आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण करतोय बॅटर प्रणय ऑफ द मार्क. धावसंख्येचा शुभारंभ करताना एका धाब्याच्या मदतीने. म्हणजे सर्वात जास्त वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ आहे इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण जर विचार केला तर. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर यश. सामना करेल डावखोरा बॅटर भावेश. ओ चांगला फटका. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. तिसऱ्या प्रयत्नामध्ये पाहतो आपण कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला केला होता झेल घेण्यासाठी. सुरुवातीला एका हातामध्ये चेंडू विसावला होता, त्यानंतर 2 हातांमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू धरणीला दान झाला. भावेशला जीवनदान. एक धाव पूर्ण करतोय एका धावेच्या मदतीने ऑफ द मार्क. धावसंख्या आता पुढे जाईल 2. हो स्लॉग हिट. चेंडू सीमारेषेकडे चालला अतिशय वेगाने, पण क्षेत्ररक्षण खूप सुंदर बघायला मिळते डीप मिड विकेटला. वेल होती फलंदाज प्रणय याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 4. पुन्हा एकदा यश तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. मीडियम पेसर बॉलर. हो चांगला फटका पाहतो आपण. पाठवलंय चेंडूला कॉपी बुक स्टाईलने. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. गुड शॉट. चांगला फटका खेळला होता. कलात्मक शॉट आपण बघितला. पुल केलेला आहे आणि 1 बॉल. चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दमदार चौकार प्रणयच्या बॅट मधून येतोय. ऑन फायर नाव. चांगली फलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये लगातार 2 चौकार त्याने पेश केलेले आहेत. पुन्हा एकदा यश तयार होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ खोदून काढलेल्या आहे चेंडूला. व्ही शेप मध्ये खेळला होता, पण मिडॉनला जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक रिस्की सिंगल पूर्ण केली प्रणय याने. ह्याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा धावपलकर बिनबाद 13. एक चांगली सुरुवात आहे. जशास तसं उत्तर दिलं जात आहे. खारबाव संघाकडून टीट फॉर टॅट 13 धावांची भागीदारी. आणि आस्किंग रन रेटचा आपण जर विचार केला तर 11 ते 12च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत प्रति षटकामागे. आस्किंग रन रेटला स्पर्श केलेला आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस. प्रणयने आतापर्यंत 2 चौकार लगावलेले आहेत. वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय. 12 धावांवर खेळतोय, तर भावेश खेळतोय एका धाबेवर. भावेश ठाकरे षटक क्रमांक 2 साठी बॉलिंग मार्कवर तयार होईल. सामना करेल बॅटर प्रणय. चांगली भागीदारी झालेली आहे. 13 धावांची भागीदारी. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळालेली आहे न्यू एकविरा खारबाव ए या संघाला. ओ चांगला फटका.
समोर उडवलाय, स्ट्रेट फटका डाऊन दी ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू आउट ऑफ दी पार्क, षटकार. फलंदाजी करताना पाहतो आपण प्रणय पाटीलला, धुवाधार फलंदाजी करतोय. एका बाजूने अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग प्रणय पाटील करतोय, तर दुसऱ्या बाजूने शांत आणि संयमी खेळ भावेश त्याला चांगली तोलामोलाची साथ देतोय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 19 विदाउट लॉस. न्यू एकविरा खारबाव ए पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर भावेश ठाकरे. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता तिथे बाद. आपण स्विच हिट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळेल प्रणयला. धावसंख्या वाढते, धावफलकावर 20. गोलंदाजी आर्म ऍक्शन जर आपण बघितली तर पाकिस्तानचा सोहेल तन्वीर अशा प्रकारची गोलंदाजी करताना आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये या खेळाडूला बघितलं होतं. पुन्हा एकदा भावेश ठाकरे तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल डावखुरा बॅटर भावेश. राईट आर्म राऊंड द विकेट. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय, याचं कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, कॉन्ट्रीब्युशन या दोन सलामीवीरांमध्ये बघायला मिळतोय. स्विंग अँड मिस, खूप सुंदर चेंडू होता, फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला इन कटर हा चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहेत, धावफलकावर 20. अजून 27 धावा पूर्ण कराव्या लागतील. चेंडू शिल्लक आहेत 15. बॅटची कडा, चेंडू झालाय शॉर्ट थर्डमॅनला. धावबादची संधी निर्माण झालेली आहे आणि याचबरोबर पहिला फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद होतोय भावेश. रनिंग बिटवीन द विकेट आपण बघितली आणि फलस्वरूप भावेशला बाद व्हावं लागलेलं आहे. धावबाद स्वरूपामध्ये पहिलीच धाव घेताना तो धावचीत बाद झालेला आहे. धावा धावफलक स्थिर आहेत 20. 14 चेंडू शिल्लक आहेत, धावा पूर्ण कराव्या लागतील 27. विजय संपादन करण्यासाठी न्यू बॅटर यज्ञेश क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पुन्हा एकदा भावेश ठाकरे तयार होईल बॉलिंग मार्कवर. सामना करेल प्रणय पाटील. प्रणय मात्र चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 19 धावांवर आतापर्यंत खेळताना त्याला पाहतोय. बॅकफुटला जात असताना कट केलेला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू बंदुकीच्या गोलीच्या वेगाने चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट 4 रन्स. या चौकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 24. पुन्हा एकदा भावेश आमच्यापासून दूर जाईल. 23 धावांवर प्रणय पाटील खेळतोय. हो, चेंडू आणि बॅट मध्ये अजिबात संपर्क होताना दिसत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशाहीन चेंडू होता. एक अवांतर धाव मिळेल एक्स्ट्राची मदत होताना. या अतिरिक्त धाबेच्या साह्याने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 25. पुन्हा एकदा एक चांगला फटका कॉपी बुक स्टाईलने खेळलेला आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न, गचाल क्षेत्ररक्षण, मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन चौकार.
तर पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं गचाल क्षेत्ररक्षणाने त्याचा फायदा मिळाला प्रणयला. 4 धावा आल्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 1 गडी बाद 29. विजयासाठी 18 धावा पूर्ण कराव्या लागतील. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूंमध्ये आता 18 धावा ह्या पूर्ण कराव्या लागतील. प्रणय मात्र सलामीला आलेले आहे आणि खूप मूल्यवान धावा जोडतोय आपल्या संघासाठी. मौलिक इनिंग त्याने सादर केलेली आहे. त्याला ठाऊक आहे की माझं विकेटवर राहणे अत्यंत महत्त्वाचं आहे संघासाठी आणि त्या अनुषंगाने तो खेळ सादर करतोय. खूप जबरदस्त इनिंग आतापर्यंत त्याने सादर केलेली आहे. 28 धावांवर खेळतोय, 27 धावांवर खेळतोय. मॅरेथॉन इनिंग त्याने सादर केलेली आहे आपल्या संघासाठी. भूमित षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. चेंडू चाललाय सिली पॉइंट कडे. वेल होती फलंदाजाकडे. बेद्देशने 1 धाव पूर्ण केली पण पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेच्या साह्याने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 30. 17 धावा पूर्ण कराव्या लागतील. शेवटच्या 11 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा भूमित आमच्यापासून दूर जाईल. राईट आर्म वर द विकेट. हो रूम बनवून हा फटका खेळला. व्हॉट अ शॉट. पाठवले चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. 4 धाबा चौकार. खारबाव प्रणय पाटील ऑन फायर नाऊ. 13 धावांची आवश्यकता. लिडिंग अप्रतिम झेल आणि फलंदाज होते बाद. खेळ संपुष्टात आलेला आहे पण आपल्या संघासाठी खूप इम्पॉर्टंट इनिंग त्याने सादर केली. 31 धावांची तुफानी इनिंग त्याने सादर केली आणि तो झेल बाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. तर अशा प्रकारे पाहतो आपण अजून एक गडी बाद होताना. धावपलकर स्थिर आहेत 34. विजयासाठी 13 धावा पूर्ण कराव्या लागतील. चेंडू शिल्लक आहेत 9. रवीश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना क्रमांक 4 वर खेळण्यासाठी. 9 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावा पूर्ण कराव्या लागतील. प्रणयने मात्र अतिशय शानदार इनिंग सादर केली. 31 धावांची तुफान इनिंग त्याने सादर केली. त्यामध्ये 5 चौकारांचा समावेश आणि एक उत्तुंग षटकार देखील त्याने पेश केला होता. 9 चेंडू शिल्लक आहेत. धावा पूर्ण कराव्या लागतील 13. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर भूमित. बॅटची कडा. चेंडू चाललाय स्लिप मध्ये पण क्षेत्ररक्षण चांगलं झालं. वेल होती रवीश याच्याकडे. स्ट्राईक रोटेट करण्याची एक सिंगल कंप्लीट केली. रवीश ऑफ द मार्क. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 35. 12 धाबांची गरज. शेवटच्या 8 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा भूमित आमच्यापासून दूर जातोय. ओव्हर द विकेट. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. टाचांवर उभा राहिला होता बॅटर यज्ञेश. यस आता बॅटिंग करणाऱ्या संघाने DRS ची मागणी केलेली आहे वाईट साठी. तिसरे अंपायर पाणी करतील. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. तर धावा मात्र धावपलक स्थिर 35. 12 धावा अजून पूर्ण कराव्या लागतील. शेवटचे 7 चेंडू शिल्लक.
7 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावा पूर्ण करावे लागतील. 7 गेंदे और 12 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. 7 बॉल लेफ्ट एंड 12 रन्स टू नीड. मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेपावते, चांगला झेल बिहाइंड द विकेट. अजून एक फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये 13 धाबा खर्च केल्या होत्या यश याने, त्यानंतर भावेशने धाबा खर्च केल्या 16, आणि आताच तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. 5 धाबा देत भूमितने 2 विकेट हे चटकावलेले आहेत आपल्या संघासाठी. किफायती गोलंदाजी केली. 6 चेंडू आणि 12 धाबा असं आता समीकरण या सामन्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे. न्यू बॅटर ऋषभ काठे मैदानाच्या आतमध्ये जातोय. रवीश आणि ऋषभ ही जोडी, संघाची धुरा आता मदार या 2 खेळाडूंवर असेल. 6 चेंडूंमध्ये 12 धावा पूर्ण कराव्या लागतील. पहिला विजय कोणता संघ नोंदवणार, खारबाव की नागले? अंतिम षटकासाठी लोकेश येतोय. बॉलिंग मार्कवर सामना करेल रवीश. मला तर वाटते भिवंडी तालुक्यातील दुसरी अंडर 25 बिग बॅश स्पर्धा असेल. या अगोदर खरं तर डीडी भिनार या ग्राउंडवरती स्पर्धा झाली होती. खरं तर मला कॉल होता, पण वेल माझ्याकडे नव्हतं, थोडासा बिझी असल्यामुळे ती स्पर्धा मला कव्हर करता आली नव्हती. लोकेश अंतिम षटकासाठी तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू अलॉंग दी कार्पेट चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे जबरदस्त क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा पूर्ण कराव्या लागतील. 5 गेंदे बचे, 11 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. ऋषभ काठे स्ट्रायकिंग एंडला आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर लोकेश. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केलेला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. हाय ते झन्नाटेदार षटकार. षटकाराची आवश्यकता होती आणि या षटकाराने पुन्हा एकदा आता या सामन्यामध्ये शिरकाव करताना पाहतो आपण न्यू एकविरा खारबाव ए या संघाला. ऋषभ काठेने हा षटकार लगावला. कॉन्फिडन्स लुकिंग शॉट आपण बघितला. समीकरणामध्ये बदल होतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत, 5 धाबा पूर्ण कराव्या लागतील. टॉस चेंडू होता आणि जसा हा चेंडू बॅट मधून निघाला तसा डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण बघितला. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर लोकेश. 4 चेंडू 5 धाबा विजयाच्या पूर्ण कराव्या लागतील. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि ऋषभ काठे 3 धावा पूर्ण करतोय. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 45. आता समीकरणामध्ये बदल होताना शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 2 धावा विजयासाठी पूर्ण कराव्या लागतील. एखादा मिरॅकल करावा लागेल नागले संघाला पुन्हा एकदा बॅक करण्यासाठी, विजय संपादन करण्यासाठी. 3 चेंडू 2 धावांची गरज. लोकेश आमच्यापासून दूर जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला टर्न केलेल्या चेंडूला 1 धाव सहज पूर्ण करतो रवीश. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रो झाला होता, पण अतिशय वेगाने ह्या 2 धावा पूर्ण करताना बॅटर रवीश
आणि ह्याचबरोबर हा सामना जिंकलेला आहे न्यू एकविरा खारबाव ए या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम संजय 11 नागले. खर तर सामनावीराच्या रेसमध्ये 2 खेळाडू होते. थोडासा सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी डिफिकल्ट हा डिसिजन आहे. पण बघा, प्रणयने 31 धावांची तुफानी खेळी सादर केली. नेहल देखील